आज राजा अक्षरशः घर जातोय. तासभराच्या मेहनतीने ओमने तयार केली बघा मेंढी. दाखव. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. कालच मी रात्री 1:30 वाजता घरी आलोय. तर चला आजचा ब्लॉग करतो स्टार्ट. आश्चर्याची गोष्ट सांगतो तुम्हाला बघा. आज राजला मला तर वाटतं पश्चिमेकडनं सूर्य उगवला आहे. आज राजा अक्षरशः घर झाडतोय, म्हणजे आंटीची मदत करतोय आज समजा. अरे मामा आंटीची मदत करतो ना बघा. म्हणजे याला लग्नही झाल्यानंतर हा घर झाडून मिळू शकतो. हा काय राज काय बनवायला घेतले? तेजूने बनवायला घेतले पोहे. राज तिकडे झाडू मारतोय घराला माहिती का. आज दिवसभर मोबाईल खायची का मामा तू? हा बंद कर बेटा. हा तू गेम न खेळू म्हणजे जास्त अभ्यास कर ना बेटा. तो ओम कुठे आहे? काय रे काय करतोय? बघा आमचा ओम त्याचे चप्पल काढतोय. हा चप्पल नवी केली तू तिला? अरे बस चपला बोलतोय हा 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 एक नंबर. तुमचं म्हणजे चप्पल कलेक्शन काय म्हणतात ना आपण, शूज कलेक्शन बघा. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आणि एवढ्या काय घेतलं तू चपला? मला पाहिजे होत्या. एवढं न्यू चप्पल माझी न्यू आहे का? हां ओके. आम्ही धुतल्या. म्हणजे याचं म्हणणं कसं की हा झालाय 6 वर्षाचा, त्यामुळे त्याला 5 जोड होते. आता हा नवीन घेतला बाबांनी त्यासाठी, म्हणजे 6 जोड झाले त्याच्यात आता. म्हणजे त्याचं 6 वर्ष कंप्लीट. मी 5 वर्षात झाला ना, 6 वर्षात झाला ना, आता 6 वर्ष लागले मला. मग माझे जोड आहे ना 5 असे, 6वा पाहिजे ना. तुम्हाला कळत नाही का? मग 6वा जोड घ्यायचा. चला मग मला घेऊन द्या. म्हणून बाबांनी त्याला जोड घेऊन दिला वाटतं. हा पण घेऊन द्याला मग त्याला जोड घे म्हणे. मग तुला बरोबर आहे. पाय आता फोटो काढून घ्या सगळे. वरती ठेवते. वल्ले नको ठेवू ना बाबू. वाळू दे नाही का, पाणी गेल्यानंतर त्याची वाळू दे त्यांना. नाही मी ठेवून. या कोळल्या या राहू दे पायात घालाय. अरे देवा आता कुठे ठेवलं कुठे नाही. बनवली डाळ आणि चपाती जरा करतो जेवण. रवा बनवते, शिरा बनवते, सांजऱ्याचा शिरा. सांजराचा रवा. काय 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 बनवतो का याचं? सांजरा बनाय काढते कायसाठी? चित्रासाठी. इतरांसाठी. बरं मामा सांजरा खाशील ना तू? नाही म्हणतो पाय मातो. बनवायला घेतलाय सांजऱ्या. मस्त बघा. आमच्या तेजूने आता चहा बनवून आणली दुपारच्या वेळेस. हा मी ना बकरी बनवणार. कसली? मी ना हे सगळं आई कापूस आहे का? कापसापासून कशी बकरी बनवशील रे मामा? हा काय? अरे कापसाने बनतं. मी व्हिडिओ मध्ये पाहिलंय. कुठं बघितलं? मी व्हिडिओ मध्ये बघितलं. बकरी बनवशील? आणि काळा पेपर आणतो. काळा पेपर? बकरी बनवता येईल तुला? काळा पेपर पाहिजे. मग कशी असते बकरी? व्हाईट कलरचा. अरे तोंड तोंड. हा ब्लॅक कलरचा. कोणी सांगितलं पण तुला? पाहिजे काय? दाखव. पाय पण आणले. किती पाय आणले पावर? किती पाय आणले बकरीला? दाखव. 3. अरे 4 पाय असतात बकरीला. त्याच्या डोक्यात कस काय विचार येतात पण आज का मा? अरे वा रे वा. आता मग त्या बकरीच आहे. बकरीचे 4 पाय झाले. मग आता ते 2 फलटे का ते जे तू बकरी सांभाळून ठेवतो का बांधून व्यवस्थित ठेवायची. बांधून कुठे ठेवायची? बांधून ठेवायची बकरी. तिथे ठेवायची का? राजा तुझी मदत कर. बनवल्यानंतर मला दाखवा का? जुना टेरी कुठे आहे तुझा?
कधीचा फेकला आ? जळून गेला सगळा. तो आहे ना कापूस आहे ना ठेरीचा कापूस त्या दुकानावर भेटेल तर आज बरोबर आणेल. तू काय काय आणू नको तू मी पण फक्त जातो. जा राजा रे पण घेऊन जा मग. अप्पा फेनी केक पण आणून करीन. फेनी केक. फेमिकिक नाही लागणार. आपण काय करू फेमिकिक न कापूस चिपकून बिबडांची वाटणार 5 वाली आणि अजून काय बिबडांची वाटणार आणि तो ड्रेसिंग करता ना तो कापूस आणून आपण 10 रुपयाचा ड्रेसिंग करणारा कापूस तो एवढा मोठा रोल भेटतो बा. हा जमतंय हाय आंटी तो ड्रेसिंग करायचा कापूस हाय पडेल घरा थांब घेऊन या. ओमच्या तासभराच्या मेहनतीने ओमने तयार केली बघा मेंढी. दाखव मा खूपच मेहनती पोरग आहे माझं. उभी राहील ना अरे छट्टी इकडे दाखव. हा इकडे बघू इकडे नीट दाखव ना मला मेंढी दाखव पहिले याच्यात. बघा एकदम छान अशी मेंढी बनवली ओमने. त्याचा हाच येतोय पण मला आवडली मेंढी. बघा कशा पाय पण तिला मस्त तिने कापूस लावलाय सगळ्या आजूबाजूने. ओमला एकदम म्हणजे कारागिरीत जाऊ. बघा कशी मेंढी मस्त. अरे पडली मेंढी पडून पडून जाते. तिचा पाय बरोबर बसला नाही. अरे केस पण उपटले त्याची आता. यावा पप्पांनी बनवली. पप्पा सांगताय मी बनवली. पप्पांनी स्वतःने मैंने पण मेहनत करली थोडीशी पण मी व्हिडिओ बनवत होता पप्पांचा. हे बघा झाली तयार आमची मेंढी. हे बघा मेंढीचं तोंड दाखवा ना पप्पा. मेंढीचं तोंड कसं झालंय मग तसंच असतं ते. सीधा करा. ए शिदी बघा. मेंढी कशी बनवली पप्पांनी एक बसलो सगळेजण या कॉटवर आणि हा कॉटच तुटलाय आमचा बाहेर बसायचा. बघा तेजू होती मी होतो माझी आई होती आम्ही तिघ जण पडलोय खाली. आईला जास्त हसायला येतोय कॉट पडल्यानंतर का. तो पण पडल्या पाहिजे होता माझ्या मी जोक्यावर पडला नाही दिसत अशी तुम्ही इटून पडला नाही. पाय 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 पाय. त्याला पाय बस. असं असं लाकूड ते करणार आणते ते आणते ते. एवढं मोठं आणि ते मग चालतं ना ते. नवीन जुगाड लावायला घेतला आता. आण रे पटापटा. डर लागणार ते ओ मग ते नको आणू बेटा. हा लोट लोट. हा शाब्बास. मी एवढा घाम कशाला झाला माहितीये कस काय. मी बॉल फेकत होता. अरे लागेच नाही आठ पण नाही होय. मला घाम येऊन गेला. एवढा थकवला तुला त्याने आज. मग काय खेळा गेला तू बाबा. मला थकवताच पुरं. अरे यार तू त्यांना पण थकवा जा ना तू पण. कसा थकवू शकतो ते जोरात बॉल फेकता. अरे यार म्हणजे तुझी हालत करून घेतात ते म्हणून तुला बोलवतात ते. बिचारा ओमला बघा त्याचे मित्र थकवून टाकतात नुसते. त्याला फक्त बॉल आण आणि बॉल टाक सांगतात का रे. तू पण क्रिकेट मस्त शिक मस्त बॅटिंग करायला शिक एकदम आज जबरदस्त. पप्पा तुम्ही एक काम करा इथं जाळी लावून द्या हा. बॅट वाली. अरे यार आता कशी लावावी यार. अरे आणून आपण जाळी. बर चालेल ठीक आहे बघू. गल्ला सुतो आपण आता गोवाला जाऊ एकदा. गोवा गव्हानी गोवा गोवा नशिबात असलं सगळं. 5 वर काय व्हिडिओ गोव्याला पण देवणी ना. नाही देवनी गवाले इथे देवराणी आहे देवराणी. नाही तरी जायचं नाही गोवा मेवानी. मी नाही ते सांगलं गोव्याला जायचं मी रत्नागिरी फिरायला मस्त. रत्नागिरी रेबीने आपण आहे ना आता ते कर्नाटक मध्ये भोलेनाथाचं मंदिर आहे. हा ते आता सांगलं ते बद्रीनाथ केदारनाथचं. कर्नाटक मध्ये आहे. बद्रीनाथ केदारनाथचं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. हा अजून आहे टाइम. अजून कसं टाइम आहे त्याला. आई देऊन आल्यावर आई दिली आई दिली. मथुरा मथुराला आहे बाई. अयोध्या पाय बरं. आपण अयोध्या गेलीस नाही. हा अयोध्या गेलीस नाही आपण. अयोध्या मी पण गेलो नाही अजून. हा ना रामाचं रामाचं एवढं गेलं तर नेलं आम्ही दिले. नेल तर फक्त पत्तर पाहायला गेलं तर मंदिर चालते नेल तर मंदिर नाही झालं पण 2दा गेला मग आई दिला. त्या काका पित्तर बी घालून देऊ पाचशे. किती? सुपली सोन्याची
र सुपली सोन्याची अशी बाराणा म्हणती कुठली सोन्याची कुठली हे कोणतं नाव मी आहे म्हणतो त्याचं? राणी, मी म्हणतो. मग. मी म्हणतो तू नाच हा खाली वा सुपली सोन्याची र सुपली सोन्याची अशी अरे लाईट लाईट गेली रे बाबा. मुली मस्त खिचडी संध्याकाळी आता करतो मी जेवण. तर चला मग या जेवायला. संध्याकाळ मित्रांनो चला आजचा ब्लॉग करतो इथं जेंड. तर चला पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सुपली सोन्याची र सोन्याची अशी बाराणा म्हणती